मॉर्निंग. आज आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ॲम्प्लिट्यूड आणि अँगल फाईंड करणार आहे. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. हां, तसं झेड बार ए मायनस आय बी. आय इज इमॅजिनरी नंबर अँड द व्हॅल्यू ऑफ आय इज -1. मग आता काय करायचं आपल्याला? मॉड्युलस ऑफ झेड काढायचं आहे. की व्हॅल्यू बघितल्या थिटाची आपण. आता मॉड्युलस ऑफ झेड आणि त्याची व्हॅल्यू आहे √a² प्लस b². ॲम्प्लिट्यूड थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ a बाय b. हे पण आपण काय करणार? व्हॅल्यू बघणार आहेत. काय आपल्याला? कॉम्प्लेक्स नंबर, नंतर कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, व्हॅल्यू ऑफ आय, मॉड्युलस ऑफ झेड and amplitude theta. We have to find the amplitude theta and theta is equal to tan inverse of a by b. हां, मग याच्यावरचे एक्झाम्पल आपण बघणार आहे. व्हॅल्यू फाइंड 1.3 मधले फाइंड द amplitude and modulus of the given complex number. Find amplitude and modulus of given complex number. काय करायचं आपल्याला? मॉड्युलस ऑफ झेड √a² प्लस b² अँड थिटा इज इक्वल टू म्हणजेच काय? ॲम्प्लिट्यूड टॅन इनवर्स ऑफ a बाय b. मग आपण पहिल्यांदा काय करू? एक्झाम्पल घेऊयात. घ्या एक्झाम्पल. दॅट इज 7 - 5i. याचं काय करायचं आपल्याला? फाइंड द मॉड्युलस अँड ॲम्प्लिट्यूड. मग लेट गिवन कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू 7 - 5i. वी नो, आपल्याला माहित असलेला कॉम्प्लेक्स नंबर काय? वी नो द कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर माहिती असलेला काय? z इज इक्वल टू a प्लस आय बी. मग a ची व्हॅल्यू किती आहे? 7. b ची व्हॅल्यू किती आहे? -5. a ची पण व्हॅल्यू माहिती झाली, b ची पण व्हॅल्यू माहिती झाली. मॉड्युलस ऑफ झेड, मॉड्युलस ऑफ झेड काय? √a² प्लस b². इथं a ची आणि b ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. काय होणार आहे? 7चा² प्लस -5चा². 7चा² किती झाला? 49 प्लस 25 किती होणार आहे? 74. मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू √74. आता नंतर काय करणार आहेत आपण? हा झाला मॉड्युलस. काय घ्यायचं आता? ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड थिटा इक्वल टू थिटा ॲम्प्लिट्यूड थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू a बाय b. पण ॲम्प्लिट्यूड ॲक्च्युअल फॉर्म मध्ये असतं, थिटाच्या फॉर्म मध्ये असतं. आपल्याला दिलेलं आहे टॅन थिटा, मग टॅन दुसऱ्या बाजूला गेला आणि फॉर्म्युला तर लिहूनच दिलेला आहे. टॅन इनवर्स ऑफ a बाय b. a ची व्हॅल्यू किती आहे इथं? 7 आणि b ची व्हॅल्यू किती आहे? -5. आपल्याला माहित असलेला टर्म आहे टॅन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू -टॅन ऑफ थिटा. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू काय होणार आहे बघा? हे मायनस थिटा आहे. -टॅन ऑफ टॅन इनवर्स ऑफ 7/5 आणि हा असणार आहे ॲम्प्लिट्यूड थिटा. यानंतर दुसरं एक्झाम्पल. फाइंड द मॉड्युलस अँड ॲम्प्लिट्यूड. हेच सेम. फाइंड द मॉड्युलस अँड ॲम्प्लिट्यूड. दॅट इज z is equal to √3. that is complex number is √3 plus √2i. √3 plus √2
2i लिहून घ्या. हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे. याचं कंपॅरिझन आपल्याला झेड सोबत करायचंय. काय होणार आहे कंपॅरिझन झेड सोबत केल्यानंतर सांगा. a इज इक्वल टू √3 आणि b इज इक्वल टू रूट दॅट बी टर्म इज प्लस √2 आहे इथं, प्लस आहे इथं. हां, गिवन कॉम्प्लेक्स नंबर इज z इज इक्वल टू √3 प्लस √2i. We know the complex number z is equal to a plus ib. A is equal to √3, b is equal to √2. Modulus of z is under root of a square plus b square under root of a ची व्हॅल्यू किती आहे √3 चा स्क्वेअर प्लस √2 चा स्क्वेअर. स्क्वेअर and root get cancel, square and root get cancel. Therefore modulus of z is equal to root of 3 plus 2 is equal to root of 5. हा झाला मॉड्युलस ऑफ z. नंतर काय फाइंड करायचं आपल्याला एम्प्लिट्यूड ऑफ z. Therefore amplitude z is equal to amplitude that is amplitude tan theta is equal to a by b. ज्या त्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवा b by a. amplitude is equal to b by a. theta is equal to tan inverse of b by a. b ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो इथं tan inverse of b ची व्हॅल्यू आहे √2 by √3 and this is the amplitude theta. नेक्स्ट 1.3 मधलं एक्झाम्पल घेतोय आपण. लिहून घ्या व्यवस्थित. 1 प्लस i इंटू √3 याचा आपल्याला मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड म्हणजे थिटा काढायचा आहे. मग दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचं कंपॅरिझन z सोबत करा. लेट गिवन z इज 1 प्लस √3i. वी नो द व्हॅल्यू ऑफ z 1 प्लस आपल्याला माहित असलेले a प्लस ib. मग याच्यावरून a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू √3. मग त्याच्यावरून मॉड्युलस ऑफ z काय निघणार आहे अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हां, 1 ची a म्हणजे काय 1 चा स्क्वेअर, b म्हणजे काय √3 चा स्क्वेअर. सिम्प्लिफिकेशन केला 1 प्लस √3 आणि त्याचा स्क्वेअर कॅन्सल झालं आणि ही व्हॅल्यू काय आली √4 आणि ही मॉड्युलस ऑफ z दॅट इज इक्वल टू 2. मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू 2. आता एम्प्लिट्यूड थिटा काढायचं. एम्प्लिट्यूड थिटा इज इक्वल टू b बाय a. फक्त इथं काय येणार आहे b ची व्हॅल्यू आणि a ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. b किती आहे √3. थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ b ची व्हॅल्यू आहे √3 आणि a ची व्हॅल्यू आहे 1. tan इनवर्स ऑफ √3. थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ √3. मग tan 60 ची व्हॅल्यू किती आहे tan 60 ची अपोजिट साइड किती असते √3/2 आणि tan 60 ची व्हॅल्यू मग इथं काय होणार π/3. वी नो दॅट tan ऑफ 60 डिग्री इज इक्वल टू tan ऑफ तेच रेडियन मध्ये जर घेतला tan ऑफ π/3 इज इक्वल टू किती येणार आहे √3. मग त्या √3 च्या ठिकाणी एम्प्लिट्यूड अँगलच काढायचा आहे. त्या ठिकाणी काय करू आपण tan π/3 ही व्हॅल्यू लिहू. थिटा इज इक्वल टू गणिताचं जेवढं सिम्प्लिफिकेशन करता येईल तेवढं करायचं. tan ऑफ π/3 tan इनवर्स tan गेट कॅन्सल आणि थिटा इज इक्वल टू π/3. हे झालं थेरीच्या बाबतीत. जर जेईला सीईटीला असा प्रश्न आला फाइंड द व्हॅल्यू ऑफ थिटा व्हेन गिवन कॉम्प्लेक्स नंबर इज
1 plus root 3i. Then A option is pi by 2, B is 0, C is pi by 3 and D is pi by 6 pi by 3. काय येणार सांगा? ऑप्शन डी. फक्त सीईटी मध्ये जेई मध्ये काय हे सिम्प्लिफिकेशन रफ पेजवर करायचं आपल्याला आणि फक्त जो ऑप्शन आहे त्याला राऊंड करायचं आहे. हाच बदल आहे दोन्ही परीक्षेमध्ये. घ्या नेक्स्ट. Z is equal to for Z property for Z 2 plus 3i verify the following. Z दिलेला आहे 2 plus 3i आणि फॉलोइंग प्रॉपर्टी ह्या प्रूव्ह करायच्या. Z conjugate of conjugate is that value Z. A नंतर B दाखवायचे Z dot Z bar is equal to modulus of Z चा स्क्वेअर. C हे दाखवायचे Z plus Z bar is real म्हणजे इमॅजिनरी टर्म नाहीये असं सांगता येते. आणि डी प्रॉपर्टी आहे सांगायचे Z minus Z bar is equal to 6i. हे आपल्याला दाखवायचे. Z दिलेला आहे त्याच्यावरून ह्या 4 प्रॉपर्ट्या प्रूव्ह करायच्या. मग पहिल्यांदा काय करू आपण Z किती दिलाय आपल्याला 2 plus 3i ते लिहून घेऊया. गिवन Z इज कॉन्जुगेट आणि कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट काढायचा आहे. म्हणजे काय करायचं इथं नाही Z इज इक्वल टू 2 plus 3i. पहिली प्रॉपर्टी. ए काय Z बार इज इक्वल टू Z. कॉन्जुगेट ऑफ कॉन्जुगेट इज इक्वल टू Z. मग पहिला लेट गिवन इज लेट Z इज इक्वल टू 2 plus 3i. Z बार घ्या. Z बार म्हणजे काय तर इमॅजिनरी टर्मचं साइन चेंज करायचं. 2 minus 3i झालं साइन. मग याचा इक्वेशन 1 इक्वेशन 2. आता इक्वेशन याचा कॉन्जुगेट 2 चा कॉन्जुगेट घ्या. मग काय होणार आहे Z बार इज इक्वल टू 2 प्लस हे बघा इमॅजिनरी टर्मचं साइन बदलला त्याला 3 नाव द्या. मग इक्वेशन 1 and 3 काय सांगितलंय LHS किती आहे Z बार ऑफ बार LHS 2 plus 3i is equal to 1. From equation 1 and 3 we have to write. लिहा मग इथं from 1 and 3 कॉन्जुगेट म्हणजे काय कॉम्प्लेक्स नंबरच्या इमॅजिनरी टर्मचं साइन बदलायचंय. फक्त पहिल्यांदा साइन बदललं त्याचा कॉन्जुगेट घेताना दुसऱ्यांदा ह्याचा इमॅजिनरी टर्मचा साइन बदलला. त्याच्यामुळे फ्रॉम 1 and 3 we have to prove that Z bar of bar is equal to Z. आता दुसरी प्रॉपर्टी काय दाखवायची Z into Z bar. Z आपल्या जवळ आहे इक्वेशन 1 मध्ये. Z bar आपल्या जवळ आहे त्याचा गुणाकार. B घ्या. B काय म्हणते बघा B प्रॉपर्टी Z dot Z bar is equal to modulus of Z चा स्क्वेअर. LHS LHS काय Z into Z bar. Z इक्वेशन 1 मध्ये आहे 2 plus 3i. Z बार इक्वेशन 2 मध्ये 2 minus 3i. आपल्याला माहिती आहे a minus b a plus b असं जर असेल a minus b a plus b ह्याचं एक्सपान्शन आहे कशाचे रूट आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. मग a प्लस b a मायनस b. a ची व्हॅल्यू किती आहे 2. मग 2 चा स्क्वेअर मायनस 3i चा स्क्वेअर.
2चा स्क्वेअर किती झाला 4, हे मायनस तसाच राहिला. 3i चा स्क्वेअर 9 आणि आयचा स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? वी नो दॅट आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. देअरफॉर 4 - 9 इंटू -1. मायनस मायनस काय झाला प्लस. 4 + 9 इज इक्वल टू 13. लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू किती झाली? 13. मग आता राईट हँड साईडची काढू. बघा इथं काय करू? z.z' इज इक्वल टू किती आलेली आहे आपली? 13. इक्वेशन 1 नाव द्या. नंतर मॉड्युलस ऑफ झेडचा स्क्वेअर काढायचा आहे क्वेश्चन मार्क. पहिल्यांदा मॉड्युलस ऑफ झेड काढू. झेड किती दिलेला आहे आपल्याला? 2 + 3i. मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू किती आहे? √a² + b². मग a ची व्हॅल्यू किती आहे? 2. b ची व्हॅल्यू किती आहे? 3. देअरफॉर मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू √2चा स्क्वेअर + 3चा स्क्वेअर √4 + 9 किती येणार आहे? देअरफॉर दॅट टर्म √13. मॉड्युलस ऑफ झेड किती झाला बाळांनो? √13. आणि आपली ही LHS आहे. LHS इज इक्वल टू 13 आहे. RHS काय आहे? मॉड्युलस ऑफ टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड इज इक्वल टू √13 ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअर आणि रूट गेट कॅन्सल. देअरफॉर मॉड्युलस ऑफ झेडचा स्क्वेअर इज इक्वल टू 13. याला इक्वेशन 2 नाव द्या. इक्वेशन 1 and 2 we have to show that z.z bar is equal to modulus of z ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे आपण काय केलं? दाखवलं. लिहून घ्या. क्या नंतर तिसरी प्रॉपर्टी z + z बार इज रियल. z + z बार इज रियल. मग बघा z किती दिलेला आहे बाळांनो? सी प्रॉपर्टी बघतोय आपण. z काय आहे? 2 + 3i. मग काय करायचं आपल्याला? हिअर लेट वी हॅव टू शो दॅट z + z बार. मग z माहिती आहे. झेड बार काढून घेऊ. झेड बार इज इक्वल टू म्हणजे कॉन्जुगेट दिलेल्या टर्मचा किती आहे? 2 - 3i. झेड + झेड बार इक्वेशन दिलेल्यामध्ये झेड आहे. झेड बार काढलेला आहे. झेड + झेड बार म्हणजे काय? 2 + 3i + 2 - 3i. ॲडिशन आहे तर तुमची सायमल्टेनियसली घ्या. 2 + 3i + 2 - 3i. -3i + 3i get cancel. z + z बार इज इक्वल टू 4. हे झालं. त्याला कॉम्प्लेक्स नंबरला रिअल आहे तर फक्त रिअल पार्ट आहे. इमॅजिनरी पार्ट आहे का? नाही. म्हणून हेन्स प्रूव्ड इज रिअल. हेच आपल्याला दाखवायचं होतं. आता पुढचं काय दाखवायचं? z - z बार इज इक्वल टू 6i. दाखवूयात. मग झेड आपल्याजवळ आहे. झेड बार आहे. इथं प्लसच्या ऐवजी काय करायचं? फक्त सबस्ट्रॅक्शन करायचं. मग डी टर्म आहे दिलेली इथं. आणि डी काय दाखवायचे बाळांनो? झेड - झेड बार इज इक्वल टू 6i. झेड - झेड बार इज इक्वल टू 6i. मग घ्या. झेड किती आहे? 2 + 3i मायनस झेड बार आपल्याला इथं मिळालेलंच आहे. सी मध्ये झेड बार किती आहे? 2 - 3i. LHS झेड - झेड बार घेतला. मायनस इम्प्लाय करा सेकंड टर्म. 2 + 3i -2 + 3i -2 + 2 गेट कॅन्सल 6i. आणि हेच दाखवायचं इज इक्वल टू RHS. 4 मार्काला डी सेक्शन मध्ये विचारला जातो असा प्रश्न. नेक्स्ट
Find modulus and amplitude. Find modulus and amplitude. Find and amplitude of the given complex number. Z is equal to 1 plus 2i ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 1 मायनस आय. हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे. आपल्याला काय करायचं, याचा मॉड्युलस आणि अँप्लिट्यूड काढायचा आहे. मग सिम्प्लिफिकेशन करू. दिलेल्या प्रश्नाचा अगोदर सिम्प्लिफिकेशन करू. z इज इक्वल टू काय दिलेला आहे, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्सपान्शन करा. 1 प्लस 2 इंटू 1 इंटू 2i प्लस 2i ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि याला मल्टिप्लाय 1 मायनस आय. थोडं सिम्प्लिफिकेशन करा. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, -1. तिथे सबस्टिट्यूट करू. 1 प्लस 2 इंटू 1 2 2 इंटू 2 4i. 2चा स्क्वेअर किती 4 आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1. हे बघा हे मायनस झाले तिथं आणि काय 1 मायनस आय. सिम्प्लिफिकेशन 1 मायनस 4 किती झाला -3 प्लस 4i. हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे z आणि त्याला मल्टिप्लाय 1 मायनस आय हा दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याची व्हॅल्यू z आहे. याचं सिम्प्लिफिकेशन करू. -3 इंटू 1 -3 -3 इंटू मायनस आय प्लस 3i 4i इंटू 1 प्लस 4i मायनस 4i स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे -1 -3 प्लस 4 आणि 3 किती झाला 7i आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस मायनस प्लस 4 रिअल सोबत जातो त्याच्यामुळे -3 प्लस 4 किती झाली व्हॅल्यू 1 प्लस 7i. हा झाला कॉम्प्लेक्स नंबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे, अँप्लिट्यूड फाइंड करायचं आहे आणि मॉड्युलस. पहिल्यांदा मॉड्युलस फाइंड करू. मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हा a ची व्हॅल्यू किती आहे, a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू 7. 1चा स्क्वेअर प्लस 7चा स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 49 इज इक्वल टू रूट ऑफ 50. हा झाला मॉड्युलस ऑफ z. आता अँप्लिट्यूड थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ b बाय a. टॅन इनवर्स ऑफ b ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो 7 आणि a ची व्हॅल्यू किती आहे 1. दॅट थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 7. हा झाला अँप्लिट्यूड आणि मॉड्युलस. मग आता आपल्याला आणखीन काही फॉर्म्युले मग अशी एक यूज केला बघा. टॅन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन ऑफ थिटा. हे कसं आला तर आपल्याला आणखीन काही टर्म बघायच्या. आपल्याला काय करायचं आहे, अँप्लिट्यूड आणि मॉड्युलस करताना आणखीन एक टर्म बघायचे बघा. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय आहे. ASTC all are positive. Sin and cosec are positive. Tan and cot are positive. Cos and sec are positive. इव्हॅल्युएट ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन कोणचे कोणचे आहेत, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. मग याच्या पूजी जर साइन इथं सगळेच पॉझिटिव्ह आहेत, टोटल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह. मग इथं कॉस आला तर तो कसा आहे बाळांनो निगेटिव्ह. इथं साइन आला तर तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन कसा आहे निगेटिव्ह. चौथ्या क्वाड्रंटमध्ये साइन कसा आहे निगेटिव्ह. ज्याच्या त्याच्या पोझिशन ठरलेलं आहे. इथं साइन आणि साइनचा रेसिप्रोकल कोसेक आहे. सेकंड क्वाड्रंट हा पहिला क्वाड्रंट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे आणि हा फोर्थ आहे. ह्या याचे पोझिशन ठरलेले आहे. ए ऑल आर पॉझिटिव्ह. येस साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह. इथं जर कॉस नंतर टॅन सेक आला तर इथं कसे आहेत ते निगेटिव्ह.
मग इथं पाय बाय 0 to पाय इथपर्यंत, 0 to पाय बाय 2 इथपर्यंत आहे. 0 to पाय बाय 2 पहिला क्वार्टर. दुसरा आणि डिग्रीमध्ये मोजायचं 0 to 90. 90 to 180 हा डिग्रीमध्ये. आणि रॅडियनमध्ये काय मोजा ऑर पाय आहे की नाही. नंतर हे किती आहे 270. कुठून इथून इथपर्यंत हे डिग्रीत झालं. रॅडियनमध्ये ऑर 3 पाय बाय 2 आणि इथून इथपर्यंत आणखी 0 झाला ऑर 360 हे डिग्री झालं. आणि रॅडियनमध्ये म्हणजे काय 2 पाय. मग आता पाय बाय 2 प्लस थिटा म्हणलं की कुठं जाणार आहे तिथं. पाय बाय 2 प्लस थिटा कुठं जाणार आहे तिथं सेकंड क्वाड्रंट मध्ये ठीक आहे. नंतर पाय प्लस थिटा कुठं जाणार आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे की नाही. पाय प्लस थिटा थर्ड का. नंतर बघा 3 पाय बाय 2 प्लस थिटा 3 पाय बाय 2 म्हणजे इथपर्यंत थर्ड प्लस थिटा म्हणजे कुठं आलं फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे की नाही. ह्या सगळ्या टर्म आल्या आपल्याला इथं. मग याच्यावर आधारित आपल्याला फॉर्म्युले तयार करायचे. कसं पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे कोणते कोणते फॉर्म्युले बघायचे आपल्याला. पाय बाय 2 प्लस थिटा, पाय प्लस थिटा, 3 पाय बाय 2 प्लस थिटा हे फॉर्म्युले आपल्याला बघायचे. ते आपण नंतरच्या तासाला बघूया.